विकसित भारत बिल्डोजन 2025 अंतर्गत आत्मनिर्भर भारत का आव्हान, विकसित भारत का निर्माण। माझे नाव पूजा दत्तात्रय जाधव, इयत्ता 10वी। माझे नाव देवाजी भरली, इयत्ता 10वी। माझे नाव श्रावणी कैलास सावंत, इयत्ता 10वी। आमच्या शाळेचे नाव शिवने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवने। आमच्या प्रकल्पाचे नाव समृद्ध भारत असे आहे। यापुढील माहिती माझी मैत्रीण कृतिका सांगेल। समृद्ध भारत म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि बळकट राष्ट्र जे शिक्षण, तंत्रज्ञान, उद्योग आणि शेती यासारख्या विविध क्षेत्रामध्ये प्रगती करून साध्य करेल। आम्ही इथे एक समृद्ध भारत याचे मॉडेल तयार केलेले आहे, ज्यामध्ये डिजिटल इंडिया आहे, ज्यामध्ये इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप सारखे स्वदेशी ॲप आहेत। इथे एक सोलार पॅनल आहे, जे की सूर्य किरणांपासून ते ॲब्झॉर्ब करून त्याच्यापासून वीज निर्मिती करू शकतो। आपण वीज निर्मिती करताना जसे की कोळसा, युरेनियम हे वापरतो ते पर्यावरणाला हानिकारक आहे, परंतु हे पूर्ण पर्यावरण स्नेही याच्याबाबतची पुढची माहिती माझी मैत्रीण श्यामी सांगेल। आम्ही या मॉडेलमध्ये सोलार पॅनलचा उपयोग केला आहे, की जो नैसर्गिकरित्या आहे। येणाऱ्या काळात आपण आत्ताची कोळसा, युरेनियम, थोरेनियम आणि पाण्यापासून वीज बनवतो। हे साठे येणाऱ्या काळात यांचा ऱ्हास होऊ शकतो, ज्यामुळे हे साठे आपल्याला बाहेर देशातून मागवावे लागतात। त्यामुळे आपले आर्थिक चलन हे बाहेरील देशात जाते। आपले आर्थिक चलन हे आपल्याच देशात राहण्यासाठी आपण सूर्यकिरणांपासून वीज बनवू शकतो आणि ती आपल्या घरासाठी किंवा इतर सामाजिक कार्यालयासाठी वापरू शकतो आणि उरलेला जो साठा आहे तो आपण महामंडळाला विकू शकतो आणि ज्यामुळे महामंडळातील आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल। त्यानंतर इथे वायफाय वापरले आहे, ज्याचा उपयोग लॅपटॉप, इंटरनेट, कॅम्प्युटर यासाठी होतो। तसेच सामाजिक कार्यालयामध्ये सामाजिक मदत करण्यासाठी होतो। त्यानंतर डिजिटल इंडियामध्ये व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम हे स्वदेशी ॲप्स वापरले आहेत, की ज्याचे व्यवहार हे पेपरलेस आणि कॅशलेस पद्धतीचे आहेत। या सगळ्याबरोबरच आपल्याला गरज आहे ती भारत देश हा स्वच्छ व सुंदर ठेवण्याची। त्यासाठी आपण डस्टबिनचा वापर केला पाहिजे आणि डस्टबिनचा वापर करताना ओला कचरा व सुका कचरा वेगळा केला पाहिजे। सुका कचऱ्यावर रिसायकल पद्धत करून आपण तो पुन्हा वापरू शकतो आणि ओल्या कचऱ्यापासून आपण सेंद्रिय खत बनवून तो शेतीसाठी वापरू शकतो, जेणेकरून माणसांना आरोग्याला चांगले असेल आणि पूरक असेल असे भाजीपाला वगैरे खाण्यास मिळेल आणि ज्यामुळे त्यांचं आयुर्मान वाढेल आणि आपण सेंद्रिय शेती बनवू शकतो आणि आपल्या भारताला आत्मनिर्भर बनवू शकतो। त्यामुळे आपले आर्थिक चलन भारतातच राहील आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल। आमचा प्रयोग ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद।